नमस्कार. सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला सहावा सहावा की पाचवा सहावा सहावा. सहावा ओके 6व्या दिवसाच्या सुरुवातीला मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज जो विषय आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळेच जण त्याचे विक्टीम आहोत किंवा आपण सगळेच जण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. त्यामुळे हा विषय खूप छान आहे आणि आपण ते करून आपण बघायचं आहे की आपण याच्यातून किती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत, परंतु आपल्याला बरेच वेळेला काय होतं की अं, रोजच्या घाईघाईच्या ह्याच्यामध्ये आपण विसरून जातो आणि हे घाईघाईमध्ये आपण किंवा ऑटोमेशन मध्ये का जातोय? कारण आपण आतून शांत नाही आहोत, आतून आपण स्लो नाही आहोत. विचारांची गर्दी जी आहे ती ज्या वेळेला स्लो होते त्यावेळेला आपण फिजिकली पण स्लो होतो. म्हणजे आता हे करायचं हे करायचं हे करायचं पुढचं 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 मध्येच आपण अडकलेलो असतो. म्हणजे एक झालं की पुढचं पुढचं झालं की म्हणजे घरात राहणारे असोत किंवा ऑफिस करणारे असोत किंवा बिझनेस करणारे असोत, सतत हे जे धावपळ आपण ज्याला म्हणतो म्हणजे फिजिकल धावपळ असते समजू शकतो, पण आपण मेंटली पण धावत असतो. तर आपल्याला प्रयत्न काय करायचा की मेंटली माझा आवाज येत नाहीये का? आवाज येतोय ना सगळ्यांना? येतोय. ओके. येतोय. ओके, सुरेखा हो मॅडम. येतोय. ओके, ज्यांना येत नाही त्यांनी त्यांच्या सिस्टीम मध्ये चेक करा. तर आपण हे जे धावण्याचं जो चालू आहे तर ते फिजिकली म्हणजे उदाहरणार्थ मी ऑफिसला जाते, मी जॉब करते आणि मला 1.5 तास 1 तास 2 तास ट्रॅव्हलिंग मध्ये टाकायला लागते. तर ठीक आहे, म्हणजे मला समजू शकतं की मला ते फिजिकल आहे, परंतु आपण मेंटली पण जे थकावट आहे ना त्याच्यावरती आपण डेफिनेटली काम करू शकतो. हे अग्री करता तुम्ही सगळेजण? बरोबर. म्हणजे ज्यावेळेला आपण हे मेंटली स्लो डाऊन होऊ त्यावेळेला आपल्याला फिजिकली जरी आपण धावत असू तरी आपण थकणार नाही. म्हणजे आपल्याला लक्षात येते ना 2 गोष्टी आहेत. आपण एक फिजिकली धावपळ असते आणि मेंटल पण धावपळ असते. मेंटल धावपळ कशी असते, की एक झाल्यावरती पुढचं, पुढचं झाल्यावरती पुढचं. म्हणजे सतत आपण आहे ना घरामध्ये बाई बाई येणार आहे, त्याच्यात हे काम करायचंय, त्याच्यात ते काम करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. जेवण बनवायचंय, जेवणासाठी भाजी आणायची, उद्याची भाजी आणायची, उद्याचं हे करायचंय, कपडे धुवायचे, याव करायचं, त्याव करायचं सगळे. आणि ऑफिसमध्ये सुद्धा हे झाल्यावर हे म्हणजे सतत आपण मल्टीटास्किंग करत असल्यामुळे आपल्या आतमध्ये सुद्धा मल्टीटास्किंग म्हणजे टू मच अँक्झायटी किंवा खूप गोष्टी अशा सुरू असतात. तर हे थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत आणि ज्यावेळेला आपण मेंटली स्लो डाऊन होऊ त्यावेळेला आपण फिजिकली आपल्याला रिलॅक्सेशन वाटायला लागेल. म्हणजे जो स्ट्रेस जो आहे तो मेंटल लेव्हलवरचा जास्त स्ट्रेस असतो. कारण आपणच ठरवत असतो की हे काम होणार नाही. आपणच मनामध्ये विचार करत असतो की हे झालं नाही तर काय होईल? म्हणजे भीती तयार करत असतो. आपणच मनामध्ये इमले बांधत असतो की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे वगैरे, वगैरे. म्हणजे या सगळ्या गोष्टी या फिजिकल लेव्हलवरती नसून आपल्या मेंटल लेव्हलवरती असतात आणि म्हणून मग आपला जास्तीत जास्त स्ट्रेस हा मेंटल लेव्हलवरती किंवा विचारांच्या माध्यमातूनच आपण घडवत असतो. म्हणजे जर आज तुम्ही विचार केलात की आज मला कशाचं तरी दुःख आहे. परंतु ते दुःख मला प्रॉब्लेम झाला, मला वेदना झाली, हे मी थांबवू शकत नाही. परंतु त्या वेदनेचं दुःख हे ही भावना झाली. म्हणजे त्या दुःखामध्ये मी अडकलेली आहे आणि ते दुःख मी उगाळत बसलेली आहे. म्हणजे अ, माझा ॲक्सिडेंट झाला किंवा माझा फ्रॅक्चर झालं किंवा मी पडले किंवा एक्स-वाय-झेड काहीही झालं आणि त्याच्यातून मला दुखापत झाली. आता त्या दुखापतीमुळे मला शारीरिक वेदना होणार. ती वेदना आपण थांबवू शकत नाही. पण त्या वेदनेमुळे मलाच कसं झालं, माझंच नशीब असं कसं, आता खर्च झाला, हे झाला, ह्याच्यातून आपण ते दुःख तयार करतो. त्यामुळे वेदना आणि दुःख, दुःख आपण तयार करत असतो. वेदना आपल्याला ती होत असते. म्हणजे वेदनेला पर्याय नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट मला प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. त्याच्यासाठी मला रात्रंदिवस काम करायला लागेल. त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागेल. मला खूप मॅन अवर्स टाकायला लागतील. फिजिकली मेहनत करायला लागेल. हे मी अव्हॉइड करू शकत नाही. परंतु हे करत असताना जो आपण मेंटली त्रास करून घेतो, की अरे माझं ह्याच्यामुळे माझा डिले झाला, त्याच्यामुळे माझा डिले झाला. नेहमी माझ्या बाबतीत असंच होतं. एवढं करून सुद्धा काय उपयोग नाही. ह्याच्यामुळे काय मला फरक पडणार आहे का? पैसे मिळणार का? वगैरे, वगैरे ह्या विचारांनी आपण आपल्या आतमध्ये दुःख, दुःख हा शब्द बरोबर नाहीये. काय मला आता दुसरा शब्द आठवत नाही. पण हे आपण मनामध्ये तयार करत असतो. आपल्याला हे हळू-हळू आणि ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात येतील, की हे करत असताना आपण काय करण्याचा प्रयत्न करतो, की
बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण परिपूर्ण होण्याचा म्हणजे परफेक्शन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेवण चांगलं नाही झालं तर परफेक्ट झालं पाहिजे, कपडे व्यवस्थित झाले पाहिजे, बेडवरची चादर नीट असली पाहिजे, घर नीट असलं पाहिजे, मी दिसायला नीट असली पाहिजे, माझा परफॉर्मन्स म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये आपण हळू-हळू, हळू-हळू परफेक्शनकडे जात असतो आणि त्या परफेक्शनमुळे आपण स्ट्रेस पण तयार करत असतो. म्हणजे 2 गोष्टी आहेत. आज आपण जे विषय घेणार आहोत ते म्हणजे सगळं कंट्रोल करण्याची आणि परिपूर्ण असण्याची गरज सोडून द्यायची आहे. हे सगळेजण करत असतो आपण, की परफेक्शन प्रत्येकाला हवं असतं. ठीक आहे, परफेक्शन नाही होणार, पण परफेक्ट नाही, पण इम्परफेक्टनी तरी मी काम करू शकते का? लोकं नावं ठेवतील कारण लोकांना सगळं व्यवस्थित लागत असतं आणि त्याच्यामुळे आपण प्रॉब्लेममध्ये जात असतो. त्यामुळे कंट्रोलिंग आणि सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याची, की आपल्याला वाटत असतं घरातल्यांना कंट्रोल करावं, मुलांना कंट्रोल करावं, नवऱ्याला कंट्रोल करावं, बायकोला कंट्रोल करावं, आई-वडिलांना कंट्रोल करावं, बॉसला कंट्रोल करावं, कलीग्सना कंट्रोल करावं, सबऑर्डिनेट्सला कंट्रोल करावं. इनडायरेक्टली आपण ते ॲक्चुअली जाणून-बुजून नसतो करत, पण ते आपोआप होत असतं. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, की हे सुरक्षित राहण्यासाठी करत असतं. म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या हातात असतील ना, तर नीट होईल. दुसऱ्या कोणाला दिलं ना, तर फार वाट लावतात सगळं. नीट काय कोणाला करता येत नाही. अशा दृष्टीने आपल्याला असं वाटत असतं, की आपणच सगळं करावं. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अडकलेलो असतो. बरेच वेळेला, "अरे बापरे! मी कोणाला तरी दिलं आणि चूक झाली तर काय होईल? म्हणजे मला माझ्याचवर टेपरण येणार, माझ्यावरच दोष येणार, मलाच सगळे नावं ठेवणार." त्यामुळे आपण म्हणून सुद्धा आपण कुठल्या गोष्टी आपण सोडत नसतो. आणि दुसरं परफेक्शन झाल्यावर आपल्याला स्वीकारही मिळतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की खूप सेफ वाटतं आणि असं वाटतं, की पीपल विल एक्सेप्ट मी जर मी परफेक्ट असेल, सगळं छान असेल, माझं सगळं व्यवस्थित असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संरक्षणासाठी म्हणजे नर्व्हस सिस्टममध्ये या गोष्टी आपण संरक्षणासाठी जरी सुरू झालेल्या असल्या, तरी सुद्धा हे सगळ्या गोष्टी आपल्याला एक थकवणारा ताण तयार करतात. बरोबर आहे ना? आपण हे सगळेजण याच्यातून गेलो असू, जात असू, व्हॉटएव्हर. त्यामुळे हे सगळं सतत हा विचार करून म्हणजे कंट्रोलिंग पॅटर्नमध्ये किंवा आपण जर ह्याच्या पॅटर्नमध्ये असू, सतत जर परिपूर्ण होण्याच्या, परफेक्शनच्या पॅटर्नमध्ये असू, तर हे खूप थकवणारं ताण तयार करतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की आपण एका सर्व्हायव्हल एनर्जीमध्येच असतो. म्हणजे हा प्रॉब्लेम काय माहिती आहे, हा सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजीचा प्रॉब्लेम आहे, जो आपल्याला सारखं अपडेट मागत असतो. म्हणजे जसं आपण मोबाईलमध्ये सारखं अपडेट हवं असतं, तसं ह्याच्यामध्ये आपल्याला सारखं अपडेट हवं असतं आणि ही पण एक सर्व्हायव्हल एनर्जीच आहे. म्हणजे नर्व्हस सिस्टमचे कसं चालतं हे आपण सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपण परत सर्व्हायव्हल मोडमध्येच असतो, की हे नाही तर हे होईल, हे नाही तर होईल. आपल्याला प्रयत्न काय करायचा, की आपल्याला सर्व्हायव्हल मोडमधून बाहेर पडायचं. म्हणजे फाईट आणि फ्लाइट या मोडमधून आपल्याला बाहेर यायचं आहे. आता आपण सगळ्या लेव्हलवरती फाईट आणि जरी आपण हाउसवाईफ असू, काहीही मला काम नसलं, तरी सुद्धा मी मेंटल लेव्हलवरती जर कंट्रोल करत असेल मुलांना, आय एम स्टिल ऑन द सर्व्हायव्हल मोड. इफ आय वांट टू बी परफेक्ट, आय एम स्टिल ऑन द सर्व्हायव्हल मोड. म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढे विषय घेतले, ते सगळे विषय आपल्याला सांगतात, की आपण सर्व्हायव्हल मोडमध्येच एनर्जीमध्ये आहोत. म्हणजे आपण सेफ आहोत असा मेसेजच आपल्याला जात नाहीये आपल्या नर्व्हस सिस्टममध्ये. त्यामुळे आपल्याला त्याच्यातून बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. आपण डे 5 मध्ये पण आपण बघितलं, की लोकं काय म्हणतील? मला अपयश आलं तर काय होईल? म्हणजे फेल्युअरची भीती असते. हे सुद्धा आपले सर्व्हायव्हल म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सगळे पॅटर्न्स हे आपले सर्व्हायव्हल मोडचेच आहेत. आपण डे 4 मध्ये पण आपण बघितलं 4थ्या दिवशी, की स्वतःचं मूल्य, सेल्फ वर्थ आणि डिझर्व्हिंगनेस पात्रतेची जागृती. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण सर्व्हायव्हल मोडमध्ये असल्यामुळे आपण तोच मेसेज आपल्या नर्व्हस सिस्टमला पाठवत आहोत. आपण सेफ आहोत हा मेसेजच जात नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला आता ते हळू-हळू, हळू आपल्याला बघायचंय, की आपण ह्याच्यातून कसं क्लीन अप करू आणि बाहेर येऊ. त्यामुळे ज्यावेळेला आपण विचार करतो, की बाबा मी कंट्रोल करायला पाहिजे किंवा मी सगळ्या गोष्टी माझ्याप्रमाणे झाल्या पाहिजे. ह्या सगळ्यामुळे आपल्याला हळू-हळू आपण त्या ह्याच्यामध्ये जात असतो. आणि मग आपण कधीच मनाला शांत होऊ देत नाही. काय होतं आपल्याला याचा त्रास होतो. मग आपल्याला अजून चांगलं करता येईल, अजून चांगलं करता येईल, अजून चांगलं करता येईल. असा सारखा तो आपला आतला आवाज चालू असतो. एक झालं की अरे
थोडंसं जर अजून चांगलं करता आलं असतं, अरे हे माझं चुकलं, ते माझं असं मग आतमध्ये आपलं ते चक्र चालू असतं आणि मग हळू काय होतं, की दुसऱ्यांवरचा विश्वासच आपला उडून जातो किंवा दुसऱ्यांवरती विश्वास ठेवणं सुद्धा अवघड जातं ज्यावेळेला हे इनर चॅटरिंग चालू असतं. इनर चॅटरिंग म्हणजे काय, की अजून जरा थोडं चांगलं करता आलं असतं. मग हे आपण जी एक सहज भाव जो असतो ना, तो आपण सहज आनंदाचा जो भाव असतो, तो आपण हिरावून टाकतो. म्हणजे आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद किंवा सहजतेने आनंदाचा जो अ, भाव आहे, तो आपला आपण हिरावून टाकतो. आणि त्याच्यामुळे बाहेरून जरी आपण सक्षम असलो, तरी आतमध्ये आपल्या आतमध्ये एक प्रकारचा ताण असतो, एक प्रकारचा थकवा असतो, एक प्रकारची चिड असते आणि एक प्रकारचं ओव्हर थिंकिंग असतं. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? सतत सातत्याने विचार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडणं महत्त्वाचं आहे. जर कंट्रोल आणि परफेक्शन जर तसंच राहिलं, तर आपला बर्नआउट वाढायला लागेल. नात्यांमध्ये ताण निर्माण होईल. हे आपण काही जण जाणवत असेल आपल्याला या सगळ्या गोष्टी. ऑलरेडी आपण या फेजमधून जात असू. आपली सृजनशीलता कमी होते. म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी या दोन्ही गोष्टी आपल्या मार खातात. या आपण कंट्रोल आणि परफेक्शनमध्ये असू तर. आणि आपण नुसतं काम करत राहतो. म्हणजे आयुष्यभर आपण फक्त कामच करत राहतो. म्हणजे वी आर जस्ट डूइंग द वर्क म्हणजे आलेला दिवस घालवायचा. तेच त्याच रूटीनमध्ये सकाळी उठल्यावर तेच करायचं, दुपारी तेच करायचं, रात्री तेच करायचं, विचार ते आणि द होल लाईफ बिकम्स ओन्ली द वर्क म्हणजे टिक करत जाणं. कामांची एक आपली जशी टू डू लिस्ट असते. म्हणजे त्या टू डू लिस्टचं टिक करत राहतो. तसं आपलं टिक करत राहतो. आणि म्हणून हे सगळं सोडणं म्हणजे कुठल्याही प्रकारची हार नाही आणि हे सोडून देणं म्हणजे ॲक्चुअली विश्वास ठेवणं आहे. दुसऱ्यावर ठीक आहे, थोडंसं नीट होणार नाही, परफेक्ट होणार नाही, पण आपण थोडंसं हे केलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेला आपण हे सगळं करायला लागू, आपल्याला बरेच वेळेला म्हणून मग शरीर रिलॅक्सही होऊ शकत नाही आणि मग डीप रेस्ट सुद्धा आपल्याला मिळत नाही. तुम्ही जर बघितलं ना, काही जणांना ना असा धसका असतो. दुपारी जरी झोपले ना, तरी पुढच्या कामाचा धसका असतो आणि ते दुपारी सुद्धा शांत झोपू शकत नाहीत. रात्री शांत झोपू शकत नाही. दुसऱ्या दिवशीचा कामाचा, प्रोजेक्टचा ताण, कामाचा ताण, काही-काहींना स्वयंपाकाचा ताण, काही-काही जणांना मुलांच्या परीक्षेचा ताण. म्हणजे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोलिंग आणि परफेक्शनच्या नादी लागल्यामुळे आपण हे सगळं हरवून बसतो आणि मग आपल्याला असं वाटतं, की सगळं काही माझ्यावरच आहे. माझ्यावरच अवलंबून आहे आणि मग शरीराला असं सगळं वाटायला लागतं, की एव्हरीथिंग इज बिकॉज ऑफ मी. आणि मग आपण ज्यावेळेला ई-एफ-टी सुरू करू, त्यावेळेला आपण हळू मेंदूला काय करणार आहोत, सेफ्टी सिग्नल्स देणार आहोत आणि नियंत्रण सोडणं म्हणजे सुद्धा सुरक्षित आहे, सेफ्टी आहे. हे आपण शरीराला शिकवणार आहोत. त्यामुळे आपण पॅरासिम्पॅथेटिक जो डिस्पेन्सरच्या भाषेत बोलायचं तर सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम आपण ॲक्टिव्ह करणार आहोत. अदरवाईज आपल्याला नेहमी ते सतत आपण त्या ताळामध्ये असतो. आता आपण अ, आळशी डेफिनेटली होणार नाही आणि जबाबदारी डेफिनेटली सोडणार नाही. पण आपण हे रिलॅक्स करणार आहोत. आपण त्याच्यातलं विचित्र वेगळा अर्थ काढू शकतो, की अरे मी सगळं सोडून दिलं तर आळशी होऊ शकते किंवा जबाबदारी सोडून देऊ शकते. मीच काय नाही करायचं, सोडून द्यायचं तर कोण करणार घरामध्ये? कोणी काय करत नाही, माझ्याशिवाय काय होत नाही. मग मीच करायला लागतं, दुसरं कोणी करणारच नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, अरे मी काय जबाबदारी सोडायची आहे का? कंट्रोल सोडणं म्हणजे मी ॲक्चुअली कंट्रोल करत नाहीये, परंतु सगळे अव्यवस्थित लोकं आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी मलाच करायला लागतात, असं आपल्याला वाटत असतं. म्हणून आपण कंट्रोल करायला लागतात. मग आपल्याला असं वाटायला लागतं, की मग आपण हे सोडलं तर अरे मी माझी जबाबदारी सोडणार आहे का? मग घरचे लोकं काय म्हणतील? मग घरच्या लोकांना सुद्धा ते बिहेवियर अपेक्षित नसतं. अशा सगळ्या गडबड व्हायला लागते. परंतु हे जर आपण करू शकलो, तर आपण एक सहजतेला जागा देऊ शकतो, जी आत्ता नाहीये या गोष्टींमुळे. दुसरं आपण विश्वास वाढवायला लागतो आणि मग जीवनामध्ये एक आपण फ्लो यायला सुरुवात करू शकतो. त्यामुळे आपल्याला परफेक्शनपेक्षा काय हवंय? प्रेझेन्स हवाय आणि कंट्रोलपेक्षा कामनेस हवाय, म्हणजे शांती हवी. या 2 गोष्टींचा अर्थ कळतोय काही-काही जणांचे ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत, ते स्माईल देतात म्हणजे मला असं वाटतं, की आपण सगळेच जण याचे व्हिक्टिम आहोत आणि अ, आपल्याला हे करायचंय पण जमत नाही. त्यामुळे आपण बघूया, की ई-एफ-टीच्या माध्यमातून आपण हे अचीव्ह करू शकतो का ते म्हणून. कोणाला काय बोलायचंय, सांगायचंय तर आपण आता सुरू करूया. ओके. जरी मला सगळं कंट्रोल करायची आणि परफेक्ट असण्याची गरज वाटत असली, तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि प्रेम करते. जरी मला सगळं कंट्रोल करण्याची आणि परफेक्ट असण्याची गरज वाटत असली,
तरी मी स्वतःला स्वीकारते आणि प्रेम करते. जरी मला सगळं कंट्रोल करण्याची आणि परफेक्ट असण्याची गरज वाटत असली, तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि प्रेम करते. आपण ही जी वाक्य बोलतोय त्यावेळेला अर्थ सुद्धा समजून घेऊया म्हणजे खूप छान वाटतं. मला सगळं काही माझ्या हातामध्ये हवं असतं. सतत चूक होईल याची भीती वाटत असते आणि म्हणून मी नेहमी स्वतःवरती खूप दबाव टाकत असते. कुठलं काम परफेक्ट नसलं की मला ना सतत अस्वस्थ वाटत असतं आणि हे मला खूप थकवतं आणि हे मी ॲक्सेप्ट करते, मान्य करते की हे मला थकवतं. तरीही मी स्वतःला स्वीकारते. सध्या मला सुरक्षित वाटू शकतं. सगळं काही माझ्यावरच अवलंबून नाहीये. मी हे सहजरित्या सोडू शकते. आता मी एक श्वास घेत आहे आणि सोडत आहे. माझं शरीर हलकं व्हायला लागलेलं आहे, सैल व्हायला लागलेलं आहे. मी मला थांबण्याची परवानगी देत आहे. माझी नर्व्हस सिस्टम शांत होत आहे. मी सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. नियंत्रण सोडणे. हा माझा जुना कंट्रोल मी सोडत आहे. परफेक्ट असण्याची मुळीच गरज नाही. चुका आपल्याला छानपैकी शिकवतात. सगळं काही एकट्याने केलं पाहिजे. आता मी हे थांबवत आहे. मी स्वतःचा ताण कमी करत आहे. आता सगळं काही हलकं होत आहे आणि मी मोकळी होत आहे. मी जीवनावर विश्वास ठेवते. सगळं काही योग्य वेळी घडत आहे. मी स्वतःला सहजतेची परवानगी देते. मी फ्लो स्वीकारत आहे. मी शांततेची निवड करत आहे. मला आधार मिळत आहे. मी शांत आहे आणि परफेक्ट न होता सुद्धा सगळं होण्यास मी समर्थ आहे. माझा जीवनावरचा विश्वास वाढत चाललेला आहे. लोकांवरचा विश्वास वाढत चाललेला आहे. आणि म्हणून मला आता सुरक्षित वाटत आहे. सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत होत आहे. जीवनामध्ये सहजताही यायला लागलेली आहे. आतमध्ये हळूहळू शांतता वृद्धिंगत होत चाललेली आहे. आणि म्हणून मला एक ठहराव यायला लागलेला आहे. आणि मी फ्लो मध्ये सहजरित्या जगायला लागलेली आहे. एक दीर्घ श्वास घ्या. खांदा, जबडा, पोट. कुठे सैलपणा जाणवतंय का बघा बरं. या 3 भागांपैकी कुठे रिलॅक्स झालायत का आपण? खांदे रिलॅक्स झालेत का? जबडा रिलॅक्स झालाय का? पोट रिलॅक्स झालंय का? पोट रिलॅक्स झाले. आपल्याला आज मी कुठली गोष्ट सोडून देऊ शकते. आपल्याला स्वतःला माहितीये की आपण काय-काय कंट्रोल करत असतो. आपल्या स्वतःला माहितीये की आपण काय-काय परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि ज्यावेळेला आपण सोडून देतो त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन धरून ठेवतो. आपण नसतं धरून ठेवायचं. दीर्घ श्वास घ्या आणि डोळे उघडा. आपण काय रेटिंग आहे आज तुमचं? सांगा बरं जरा मला. 3. ओके. व्हेरी गुड. तुमचं कमीच होतं का आधीपासून? नाही ना? ओके. बाकी कोणाला काय सांगायचंय? आपले 6 सेशन्स आजचा 6वा दिवस आहे. 6 सेशन म्हणजे जवळजवळ 6 आठवडे आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती, वेगवेगळ्या प्रॉब्लेमवरती आपण EFT प्रॅक्टिस करत आहोत. आय होप की तुम्हाला आता समजायला लागलं असेल की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. आपण नर्व्हस सिस्टममध्ये सर्व्हायव्हलच्या मोडमध्ये असतो आणि त्या सर्व्हायव्हल मोडमधून बाहेर येण्यासाठी आपण जे इमोशन्स स्टक झालेले आहेत, इमोशन्स आतमध्ये अडकलेले आहेत, ते आपण रिलीज करत असतो EFTच्या माध्यमातून. आणि ते रिलीज करण्यासाठी आपण पहिल्यांदा प्रॉब्लेमची स्टेटमेंट, त्याच्यानंतर रिलीजिंगचे स्टेटमेंट आणि मग त्याच्यानंतर अफर्मेशनचे स्टेटमेंट, म्हणजे ते झाले जे आपल्याला हवंय त्याची स्टेटमेंट. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे राउंड्स या सगळ्या पॉईंट्सवर करत असतो. हे याचं सार झालं की एक्झॅक्टली EFT आपण कसं करत असतो. मला आता आपल्याकडे 5 मिनिटं आहेत अजून. तर मला असं हवं आहे की तुमच्यापैकी कोणीही बोलायला हरकत नाही की 6 आठवड्यात आपण खरोखरच याचा उपयोग केला का? किंवा एखाद्या विषयावर केला का? पैशाच्या बाबतीत फॅन्टास्टिक त्याचा रिझल्ट मिळतो. पण आपण दुसऱ्या कशावरती केला असेल आणि तुम्हाला काही वाटत असेल किंवा बरं वाटतंय, म्हणजे रिझल्ट्स मिळाले नसतील पण रिलीज झाल्यासारखं वाटतंय, छान वाटतंय, हलकं वाटतंय, बरं वाटतंय, असं काही असेल तर जरा थोडंसं शेअरिंग करावं. 2-3 लोकांनी केलं तरी चालेल. 5 मिनिटं. मी बेसिकली सॉरी बोला बोला. मी बेसिकली आधीपासून जसं सांगितलं त्याप्रमाणे मी रिलेशनशिप वरच करतोय आणि आय एम गेटिंग क्वाईट गुड पॉझिटिव्ह रिझल्ट, मे बी अप टू 60%, अँड आय एम कंटिन्युइंग विथ दॅट. आणि त्याच्यातल्या गेल्या वेळेस जे होतं की आपली व्हॅल्युएशनचं जे होतं त्याच्याने सुद्धा मला बराच फायदा झाला. पण मेनली आय एम डुईंग इट ऑन रिलेशनशिप. आणि किती वेळ करता, कधी करता, मी कसं करता? सकाळी एकदाच करतोय सध्या तरी, कारण मी 5 मिनिटं. थोडस बाकीच्या ह्याच्यात बिझी होतो. ऑफकोर्स बिझी होणं हे काही कारण नाही झालं, पण मी सकाळी करतो. नाही हरकत नाही. पण ऍटलिस्ट होणं महत्वाचं आहे. एकदा हो. झालं तरी चालेल, 5 मिनिटं झालं तरी चालेल, पण ते होणं महत्वाचं आहे. Yes. परफेक्ट. थँक्यू. मी बोलू? बोला. मी तुम्ही शिकवायला लागल्यापासून रोज करते. ज्या आठवड्याचा असेल विषय तोच करते. तुमचं रेकॉर्डिंग ऐकून. हे असं काही विशिष्ट हे घेऊन केलं नाही. पण त्याचा मला उपयोग असा झाला की स्वतःला असं खूप हलकं, आतनं मोकळं आणि असं म्हणजे एक स्वतः म्हणजे काय आपण एक फ्री म्हणतो ना, असं फ्री बर्ड असल्यासारखं की मेंटली खूप फ्री वाटायला लागलं. आणि एक उत्साही आणि आनंदी फील यायला लागला. त्यामुळे मी म्हणजे पूर्ण तुम्ही जेवढे दिवस आपण चालू आहे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत रोज मी फक्त सकाळी एकदाच करते. आपलं मेडिटेशन करते. त्याच वेळेला 5 मिनिटं ते करते. पण न चुकता करते मात्र. मस्त. त्याचा मला उपयोग आणि खूप छान वाटतो. तुम्हाला आतून छान वाटतंय, तुम्हाला आतून फ्री वाटतंय, तुम्हाला आतून मोकळं वाटतंय आणि आतमध्ये बदल जाणवतोय. पण हा आतमधला बदल हा हळू-हळू आपल्या पर्सनॅलिटीवर रिफ्लेक्ट व्हायला लागतो थोड्या दिवसांनी आणि मग हां. तो बदल बाहेरच्यांना पण जाणवायला लागतो. हां. आपला बदल हा ऑब्झर्वेशन असेल तर सबटल बदल पण आपल्याला कळतो. पण लोकांना तो बदल हा डॉमिनंट झाल्याशिवाय कळत नाही. लक्षात येतंय ना? म्हणजे हं. आधी हो. एकदम खूप कमी प्रमाणात बदल असतो, जो आपल्याला जाणवतो जर ऑब्झर्व्ह केला तर आणि मग नंतर हळू-हळू. तर असा काही बदल तुमच्यामध्ये झालाय का, की जे घरातल्यांना जाणवलं, की "अरे, काहीतरी फरक पडलाय तुझ्यामध्ये"? नाही तर असं घरातलं एवढा काय ऑब्झर्व्ह करत नाहीत. पण नाही, ऑब्झर्व्ह म्हणजे करत नाहीत असं माझ्या नाही. म्हणजे मला तुम्हाला वाटतं, मी तुम्हाला आता जे सांगितलं ना, नसेल तरी हां. हरकत नाही. म्हणजे मला हे सगळ्यांनाच सांगायचं आहे, की पहिल्यांदा आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो आणि तो बदल हा आपल्या आतमध्ये असतो, जो खूप छोटासा असतो आणि तो फक्त आपल्याला जाणवणारा म्हणजे असतो. आता परंतु मध्ये मला हे चालू आपल्याला बरं करायच्या वाटतं. आधी त्याचे
चालू करायच्या आधी मला बोला असं ना. म्हणजे थोडं व्हायला लागलं होतं, की मोनोटोनस काम, तेच रोज सकाळी उठायचं, तोच स्वयंपाक, तेच जेवायला काय करू, तेच सगळ्या अशा गोष्टींनी थोडंसं मला असं हे झालं होतं. पण त्या सगळ्या गोष्टी आता जाऊन मला परत एक म्हणजे उत्साही आणि आनंदी रोजचा दिवस एक चांगल्या प्रकारे येतोय आणि आयुष्यातनं जातोय असं फील यायला लागला. म्हणजे हे मला स्वतःला माझ्यात खूप फरक जाणवला. व्हेरी गुड. मी असं सांगत होते, की आपण ज्यावेळेला हे करायला लागतं त्यावेळेला जसं तुम्ही सांगितलं, की तुम्हाला छान वाटतंय. तर पहिल्यांदा हे बदल आपल्याला जाणवतात. ऑफकोर्स आपण ऑब्झर्व्ह केलं तर. आणि मग नंतर हळू आपल्यामध्ये डॉमिनेटली ओव्हरऑल फरक पडायला लागतो. म्हणजे सवयींमध्ये, बाकीच्या ह्याच्यामध्ये. मग दुसऱ्यांना ते जाणवा म्हणजे आपण वयस्कर लोकांवर ओरडत असू, तर मे बी ते कमी होईल किंवा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कंट्रोल करत असतो, तर मे बी ते कमी होईल किंवा प्रत्येक गोष्टीचा ताण हे व्हायला वेळ लागतो बाहेरच्या लोकांना ऑब्झर्व्ह करायला वेळ लागतो. सगळ्यात पहिल्यांदा घरचे, त्याच्यानंतर बाहेरचे आणि मग त्याच्यानंतर आणखीन बाहेरचे. अशा 4 स्टेजमध्ये या गोष्टी असतात. परंतु सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. छोटीशी झाली तरी हरकत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही जे कन्सिस्टंटली करतायत ते पण खूप छान आहे. मग आपल्याला जसं मगाशी एक वाक्य म्हटलं ना, की आपली क्रिएटिव्हिटी या ताणामुळे आपली क्रिएटिव्हिटी संपते आणि आपण रोज एक काम म्हणून जीवन ढकलत असतो. म्हणजे तेच करायचं सकाळपासून रात्रीपर्यंत आलाय दिवस तो ढकलायचा. हे कधी होतं आतमध्ये ज्यावेळेला हा ताण वाढतो त्यावेळेला. ज्यावेळेला हा ताण मोकळा होतो त्यावेळेला आपल्याला दिवस ढकलायला लागत नाही. तो दिवस आपण जगायला लागतो. मग जरुरी नाही की काहीतरी खूप एडव्हेंचरस काहीतरी केलं पाहिजे. साधं हाउसवाईफ म्हणून जगणं सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तेच जेवण बनवायला मजा यायला लागते. तेच जेवण खायला मजा यायला लागते. म्हणजे आपलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण ती डाळ-भात सुद्धा एन्जॉय करायला लागतो. हे होतं, हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे कधी-कधी म्हणजे आता मी अनेक वर्ष झाले, की मी सगळं बंद करून फक्त जेवणावरती लक्ष ठेवते. तर ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला काही समजत नाही, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही फोकस करायला लागता आणि त्यावेळेला त्याची चव आपल्याला खूप छान लागायला लागते. म्हणजे एकदम इंटरेस्ट घेऊन जेवायचं तेच जेवण. खूप फरक पडतो. ह्याला खूप प्रॅक्टिस हं. आणि खूप पेशन्स लागतो. परंतु खरोखरच मजा येते नंतर. मग आपल्याला जरी टेस्ट बड्स मागत असतात, की हे खाऊया, ते खाऊया, तरीसुद्धा त्या साध्या जेवणात किंवा घरच्या जेवणात किंवा त्याच टिपिकल चवीमध्ये सुद्धा आपल्याला एन्जॉयमेंट मिळेल. आणि हे कधी होतं ज्यावेळेला आपण आतून रिलीज करायला लागतो. ट्रान्सफॉर्मेशन वगैरे मी काही बोलत नाही. मी म्हणते रिलीज करायला लागतं. वी आर नॉट हो, टॉकिंग हो. अबाउट ट्रान्सफॉर्मेशन, वी आर नॉट टॉकिंग अबाउट It's एनी 9 बिग, o'clock. बिग वर्ड्स वगैरे, वगैरे. पण आपल्याला काय करायचं आहे, अडकलेल्या गोष्टी आपल्याला रिलीज करायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शांत व्हायचं आहे आतून. ज्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने शांत व्हायला लागू ना, हे बाहेरच्या गोंधळामुळे आपला आतला गोंधळ वाढलेला आहे आणि गोंधळ काही नसताना उगाचच वाढलेला आहे आणि धिस इज अगेन अ कंडिशनिंग. त्याच्यातून आपल्याला स्लो डाउन करायचं. एखाद्या दिवशी फिजिकली आपल्याला थकायला का होतं? कारण आपण मेंटली थकलेलो असतो विचारांमुळे. हं. सगळे विचार सोडून द्यायचे. जसं गाठोडं आपण खूप डोक्यावर घेऊन बसलो अनेक दिवस, तर कंटाळा येऊन आपण एक दिवस ठेवून देऊ. तसं विचार करून ठेवून द्यायचे. काय होतंय ते बघूया, काय होईल? जग काय बुडत नाही. इथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. पण थँक यू व्हेरी मच फॉर शेअरिंग. मॅडम मला विचारायचंय काही. बोलू का बरं. मी? कोण बोलतंय? रवीना बोलते मी. हां, बोला. माझ्या रूममध्ये खूप लिकेज आहे आणि वरची लोकं इतकी कोऑपरेट करत नाहीये. तर त्यांसाठी पण मी EFT करू शकते का? नाही. EFT इज टू रिलीज युअर ब्लॉक्स फ्रॉम युअर बॉडी. EFT हे स्वतःसाठी आपल्या बॉडीमध्ये जे इमोशन्स आपण सप्रेस केलेले आहेत ते रिलीज करण्यासाठी आहे EFT. इट इज फॉर आवर ओन बॉडी. थँक यू. लिकेज काय शेजाऱ्यांमुळे लिकेज, वरच्यांमुळे लिकेज आहे का? येस, येस. मग तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोला म्हणजे त्यांच्याशी संबंध अरे ते चांगले. बोलण्याच्या पलीकडे आहे. दोनदा आम्ही रिपेअर केलं. सगळ्यात म्हणजे पहिल्यांदा हा विचार बदला की ते बोलण्याच्या पलीकडे आहेत. नाही, मी जाऊन बोलून आले त्यांच्याशी. ती म्हणजे बोलायला पण तयार नाही ती बाई. दोनदा आम्ही रिपेअर करून घेतलं आणि तिसऱ्यांदा एवढी हालत खराब झाली माझ्या रूमची. ते मी सगळीकडे पोते ठेवलेले आहेत खाली. असं झालेलं आहे रूममध्ये. बरेचशा वेळेला म्हणजे हा विषय नाहीये इथे, परंतु बऱ्याचशा वेळेला आपले ज्या गोष्टी देणी-घेणी बाकी असतात ना, ते लोकं त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये येतात. म्हणजे घरामधले लोकं येतात, शेजारी म्हणून येतात. तर ते तुम्हाला क्षमा प्रार्थना माहिती आहे. क्षमा प्रार्थना करा 6 महिने बघा तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह म्हणजे मला अनेक लोकांनी या शेजाऱ्यांचा त्रास असे अनेक लोकांचे विषय मी हँडल केलेले आहेत. शेजारी भयंकर त्रास.
कोणीतरी एक मध्ये मला तर आठवत नाही कोणी सांगितलेलं आपल्याच एका पार्टिसिपंट पैकी की खूप येऊन मुद्दामून कचरा टाकायचा, घाण टाकायची, घाणेरडं येऊन फेकायचं वगैरे असं म्हणजे त्यांचं असं घर होतं आणि मुद्दामून त्रास देण्यासाठी असं विचित्र प्रकार म्हणजे हे तुमचं नॅचरली प्रॉब्लेम झाला असू शकतो. मुद्दामून काही कोणी लिकेज करत नाही. त्रास देत असतील ते रिपेअर करायला कारण आमचा प्रॉब्लेम नाही म्हणून. पण तरी सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते हे करा. पण EFT नाही करू शकत. EFT इज फॉर त्यांच्यामुळे जो तुम्हाला त्रास होतो त्याच्यासाठी EFT करा तुम्ही. कळलं का? टू रिलीज युअर ओके टेन्शन. ओके थँक्यू. कोणाला बोलायचं नसेल तर आपण आजचं सेशन इथेच थांबूया आणि परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. थँक यू व्हेरी मच अँड बाय. थँक्यू मॅडम. थँक्यू. गुड नाईट.